नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो बघा, जे विद्यार्थी पी एस आय जी पोस्ट असते, आपली पद असतं, पी एस आय पदासाठी जे विद्यार्थी तयारी करताय, अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं आजचं सेशन असणार आहे. आता येत्या जूनमध्ये आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे. ओके. नोटिफिकेशन हे मार्चपर्यंत तुम्हाला आउट झालेलं दिसेल, फेब्रुवारी मार्चपर्यंत. ओके. तर त्यामध्ये जवळपास वॅकन्सी जर बघितलं आपण, आता रिक्त वॅकन्सी पी एस आयच्या जवळपास 1300 वॅकन्सी रिक्त आहे. ओके. तर जाहिरात बघू आपण किती पदांसाठी, म्हणजे एकूण किती पदं असणार आहे तर पी एस आय साठी. तर तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट हे पी एस आहे त्यांच्यासाठी की महत्वाचं सेशन म्हणजे की तुमच्याकडं काय काय असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचं वयोमर्यादा काय असणं गरजेचे आहे, शैक्षणिक अर्हता काय असायला पाहिजेत, परीक्षा कशी होते, फिजिकलमध्ये तुमचं काय काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे. ठीक आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बघा, सगळ्यात पहिले आपण बघणार, लक्ष द्या इथं. यामध्ये जर आपण बघितलं सगळ्यात पहिले, तर बघा, यामध्ये वेतन श्रेणी बघा, सर्व संवर्गासाठी S14 म्हणजे 38,600 ते 1,22,800, त्यामध्ये अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. सर्व सर्व म्हणजे पी एस आय, एस टी, एएसओ. ओके. ग्रुप बी चं आपले पोस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पात्रता भारतीय नागरिकत्व. ओके. वयोमर्यादा बघा, सगळ्यात पहिले आपण बघूया आपलं पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आपण बघतो पी एस आय साठी. ओके. तर तुमच्याकडं जी वयोमर्यादा असेल, आता ज्यावेळेस तुमचं नोटिफिकेशन आउट होईल त्यावेळेस तिथं ते पकडलं जातं. म्हणजे मार्चमध्ये आउट झालं तर ते मार्चपर्यंत ते पकडलं जातं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं तिथं. त्यामध्ये किमान मागासवर्गीय, अमागास. ओके. तर किमान 19 वर्ष. ओके. मॅक्स टू मॅक्स 31 आणि 34 हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत स्पोर्ट वगैरे, त्यांचं 36. ओके. नंतर माजी सैनिक असेल, आणीबाणी, अल्पसेवा राजशिष्ट अधिकारी असेल तर त्यांचं पण 36 असेल. दिव्यांग उमेदवार हे अपात्र असतील पी एस आय पदासाठी, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. हे झालं वयोमर्यादाबद्दल आपण बोललोय. त्यानंतर बघा, शैक्षणिक अर्हता काय असायला पाहिजे. आता ज्या विद्यार्थ्यांचं संविधानिक, लक्ष द्या, सॉरी, सांविधिक विद्यापीठाची पदवी. ओके. सांविधिक सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेले इतर कोणते तत्सम अर्थ, म्हणजे कोणते एनी ग्रॅज्युएशन आपण ज्याला म्हणतो, बी ए, बी कॉम, बी एस सी. ओके. डॉक्टर, इंजिनियर जे काय असेल तुमचं ते. ओके. हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार जे शेवटच्या वर्षाला आहे समजा, तर ते तात्पुरते पात्र असतील असं त्यांचं म्हणणं आहे, शेवटच्या वर्षाला जे आहे. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्ग करता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आता जे विद्यार्थी, आता जून मध्ये आपली एक्झाम आहे समजा आणि तुम्ही आता फॉर्म भरताय, मार्च मध्ये वगैरे नोटिफिकेशन आउट झालं, तर तुम्ही लास्ट इयरला असाल, जे विद्यार्थी लास्ट इयरला ज्यांना पी एस आय व्हायचंय, तर ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म इथं भरू शकतात. पण तुमचं जर, तुम्ही ज्यावेळेस पूर्व परीक्षा देता, त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचं साठी ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन होतं, म्हणजे पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुमचं जर लिस्टमध्ये नाव आलं किंवा कट ऑफ मध्ये बसला, तर तुमचं त्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट होणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचंय. ओके. नाही तर मग तुम्हाला मुख्य परीक्षेला बसता नाही, तुम्हाला माझा एक सब्जेक्ट राहिला आणि 2 राहिला, नाही, कंप्लीट पाहिजे ग्रॅज्युएशन, लक्षात ठेवायचंय. मुख्य परीक्षा करता ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता त्यावेळेस. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. त्यात पण अंतिम दिनांकापर्यंत तुम्हाला चान्स दिलेला असतो, म्हणजे फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमचं परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. ओके. हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, इंटर्नशिप असेल किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या विविध अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असावी, हे पण महत्वाचं आहे. आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर बघा, शारीरिक पात्रता काय असेल पी एस आय पदासाठी, पोलीस उपनिरीक्षक. तर शारीरिक पात्रता बघा, पुरुषांसाठी काय असेल बघा, लक्ष द्या, उंची 165 सेंटीमीटर. ओके. हे लक्षात ठेवायचंय. अनवाणी. ओके. कमीत कमी 165, त्याच्यापेक्षा जास्त. ओके. छाती न फुगविता 79 सेंटीमीटर, फुगवण्याची क्षमता ही किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. ओके. येस. महिलांसाठी बघा, उंची ही 157 सेंटीमीटर आहे. ओके. महिलांसाठी उंची किती आहे, 157 सेंटीमीटर आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. हे झालं आपलं शारीरिक पात्रताबद्दलचं. परीक्षेचे टप्पे बघा कसे असणार आहे. सर, परीक्षेचे टप्पे बघा, पी एस आय पदासाठी परीक्षेचा टप्पा जर बघितला तुम्ही, तर पूर्व परीक्षा संयुक्त असते, मुख्य परीक्षा संयुक्त होते, त्याच्यानंतर तुमचं होतं फिजिकल आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतो. पण पी एस आयचा फायनल रिझल्ट हा
जो मुख्य परीक्षा होती आपली आणि जो इंटरव्ह्यू होतो, काय म्हणतो मी, जो मुख्य परीक्षा होती आपली आणि जो मुलाखत होते, त्या दोघांचे मार्क्स मिळून कट ऑफ लागतो. त्यामध्ये फिजिकलचे मार्क्स हे काउंट होतात का, मैदानी परीक्षेचे नाही. मैदानी परीक्षेचे मार्क्स कशासाठी असतात की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेले. ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यामुळे कट ऑफ हा PSI कसा लागतो, मुख्य प्लस मुलाखत. ओके, म्हणजे 440 समजा. ओके, 400 मार्क असतो आणि 40 मार्काचा मुलाखत. तर बघा इथं लक्ष द्या, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा. संयुक्त परीक्षा 100 गुणांची असते, मुख्य परीक्षा 400 गुणांची असते, हे लक्षात ठेवायचंय. आणि तुमचं टार्गेट पूर्व असलं पाहिजे 60च्या दरम्यान, 55 to 60 मुख्य पूर्व परीक्षेमध्ये. तुमचं टार्गेट जर 55 प्लस असेल, 55 60 आहे ना पूर्व परीक्षेमध्ये, तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र असता. आता हे कमी जास्त होतं कटअप, असं काही नाही 50 55 पाहिजे, 55 60, कधी कधी 42 40 50चा कटअप लागतो, कधी 52चा लागतो, कधी 51चा, कधी 48चा, बरोबर आहे की नाही. पण सांगतो तुम्हाला सेफ स्कोर 55 60 तुमचा असणं गरजेचं पूर्वला. त्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला म्हणजे ताणेरात तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. ठीक आहे, ते स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ते पण मी सेशन एक दिवस म्हणजे उद्या बनवणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. आणि त्यानंतर बघा, आता मैदानी परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी 100 गुणांची मैदानी परीक्षा होत असते. शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकरिता म्हणजे अर्हताकारी म्हणजे क्वालिफाईंग स्वरूपाचे असतात आणि एकूण गुणांपैकी 60% गुण, म्हणजे तुम्हाला 100 गुणांचा पेपर आहे मैदानी परीक्षा, तर 60 गुण तुम्हाला 60 म्हणजे 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण जर असेल तर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होता, हे लक्षात ठेवायचंय. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरता, अंतिम निवडीकरता विचार होणार नाही. बघा इथं पण सांगितलेलं आहे की अंतिम गुणवत्ता करता, अंतिम निवडी करता या फिजिकल जे मार्क्स आहे त्याचा वापर होत नसतो. ओके, त्याने काय म्हणलं, शारीरिक चाचणीमध्ये किमान 60% गुण धारण करणाऱ्या उमेदवारांकरता 40 गुणांची मुलाखत घेण्यात येते किंवा येईल, हे लक्षात ठेवायचंय. ओके, आणि मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील गुण म्हणजे ते 400 गुण, ओके, अधिक हे 40 गुण, असं 440 गुणांचा एकूण पेपर होतो आणि टोटल त्याच्यापैकी कट लागतो. आता तुम्ही जर कट बघितला पोरो, तर 300च्या अराउंड तुम्हाला कट बघायला भेटेल PSIचा, 300 350. कारण की पोरं भरपूर अभ्यास करणारे झालेले है ना. हायेस्ट किती असेल विचार करा तुम्ही. त्यामुळं अभ्यास ज्याला PSI व्हायचंय त्यांनी आता बसून तयारी करा. तुमच्याकडं मोजून जर बघितलं, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून 4.5 महिने आहे. स्पेशल अभ्यास चालू ठेवा, जेणेकरून आपल्याला वेळेवर प्रॉब्लेम होणार नाही. असं नाही की बा आता मला आज ताण लागली आणि उद्या विहीर खोदायची आहे. तुम्हाला मी प्रत्येक सेशनमध्ये एकच सांगतो की शांततेच्या काळामध्ये, आता म्हणलेले बघा बऱ्याचशा लोकांनी की शांततेच्या काळामध्ये घाम गाळला तर तुम्हाला युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं, असा कार्यक्रम आहे. त्यामुळे आता बसून तुम्हाला तयारी करावं लागेल, लक्षात ठेवायचं. प्रॉपर वेनं तुम्ही तयारी करा. तयारी कशी करायची, पोस्ट कशी मिळवायची, म्हणजे कसं तुम्हाला पहिल्या याच्यात पूर्वपरीक्षा पास व्हाल तुम्ही, यासाठीचं स्ट्रॅटेजी सेशन आपण उद्या बनवणार आहे. तर चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि आपण MPSC ग्रुप बी, ग्रुप सीचं पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेची यूट्यूबला सुद्धा मॅथ्स रिझनिंगचे सेशन घेणार आहे आणि मॅथ्स रिझनिंगची बॅच सुद्धा आपण लॉन्च करणार आहे. ठीक आहे, जे की आपलं संतोष की अकॅडमी ॲप आहे, त्यावरती तुम्हाला ते भेटून जाईल. ठीक आहे, तर ही झाली माहिती आवडली असेल आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रश्नांचं उत्तर हे देण्यासाठी मी म्हणजे तुम्हाला देण्यासाठी मी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. ओके, जे काय प्रश्न असेल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचे. ओके, व्हिडिओ नेक्स्ट सेशनमध्ये. काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.